बाळ नुकतंच शांत झोपलंय. घरच्या या शांततेत जेव्हा आपण स्वतःसाठी एखादा निवांत क्षण शोधतो, तेव्हा अचानक एक विचार मनात डोकावतो. आज मी बाळासोबत खेळण्याऐवजी फोन का बघत होते? बाळ रडत असताना मी चिडले का? मी कामात एवढी बिझी झालीये का, की माझ्या हातून त्याचं बालपण सुटून चाललंय? हे जे मनाला खाणारं काचचक्र आहे ना, त्यालाच आपण मॉम गिल्ट असं म्हणतो. हा गिल्ट फक्त एक भावना नाहीये. तो आपल्या मनाचा एक असा भाग आहे, जो आपल्याला 24 तास सांगत असतो, तू कुठेतरी कमी पडतीये. आणि आज तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण याचबद्दल बोलणार आहोत. तर नमस्कार, मी भावना. भावना अनफिल्टर्ड या चॅनेलवर नॅप टाईम टॉक्सच्या चौथ्या एपिसोडमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो आपल्याला आई म्हणून नाही, तर माणूस म्हणून जगण्यासाठी रोखत असतो. पण पुढे जाण्याआधी तुम्ही जर या सीरीजचे पहिले 2 एपिसोड पाहिले नसतील, तर चॅनेलवर जाऊन नक्की पहा, कारण आपला हा प्रवास तिथूनच सुरू होतो. चला, आज थोडं रॉस बोलूयात आपण. तो एक क्षण जेव्हा दिवसभराच्या थकव्यानंतर आपला संयम तुटतो. बाळ रडतंय आणि आपण त्याच्यावर ओरडतो. बाळ तर शांत होतं, पण आपलं रडू मात्र थांबत नाही. आपल्याला वाटतं, मी इतकी हिंसक कशी होऊ शकते? स्त्रियांनो, हा तुमचा गिल्ट नाहीये, हा तुमचा बर्नआउट आहे. आईपण म्हणजे केवळ बाळाला कडेवर घेणं नाहीये, तर एक अखंड चालणाऱ्या मॅनेजमेंटचं नाव आहे. उद्याचा डब्बा, लसीकरण, कपडे हा जो इन्व्हिजिबल मेंटल लोड आहे ना, तोच या थकव्याला जन्म देतो. आपण स्वतःशी आपल्या आजी-पणजींची तुलना करतो, ज्यांच्याकडे अख्ख्या गावाची साथ होती. आज आपण आपल्या बाळाला 4 भिंतींमध्ये एकटंच सांभाळतोय, जिथे सोबतीला कोणीच नाहीये. आणि तुमची चिडचिड होणं म्हणजे तुम्ही वाईट आई आहात असं नाहीये. तर तुमची चिडचिड हे सांगते, की तुम्ही पूर्णपणे थकले आहात आणि तुम्हाला थोड्या आरामाची गरज आहे. आणि जेव्हा आपण आपल्या बाळावर चिडतो, तेव्हा ते थोड्या वेळ रडतं, पण 10 मिनिटाने आपल्याला माफ करतं आणि ते आपल्याच खुशीत येऊन बसतं. गिल्ट आहे ना, कोणालाच सोडत नाही. बाळाचे वडील जेव्हा ऑफिसमध्ये जातात, त्यावेळेस समाज त्यांना जबाबदार म्हणतो. पण जर बाळाची आई ऑफिसला गेली किंवा कामाला गेली, तर तिला फक्त करिअरचाच विचार करते असं म्हटलं जातं. हा गिल्ट ना समाजाने लादलेला आहे. जर तुम्ही वर्किंग वुमन असाल, तर तुम्हाला वाटतं, की तुम्ही बाळावर अन्याय करता. पण जर तुम्ही घरी असाल, तर तुम्हाला वाटतं तोच अन्याय तुम्ही तुमच्या स्वप्नांवर करताय. पण लक्षात घ्या, तुमचं बाळ तुम्हाला फक्त आई म्हणून नाही, तर एक रोल मॉडेल म्हणून पाहत असतं. तुमचा त्याग पाहून बाळाला कदाचित वाईट वाटेल, पण तुमचं यश पाहून त्याला तुमचा अभिमान वाटेल. स्वतःची स्वप्न सोडून तुम्ही जेव्हा तो वेळ बाळाला देता, त्याच्यामध्ये प्रेमापेक्षा जास्त दडपण असतं. तुम्ही स्वतः आनंदी राहिलात, तरच तुम्ही तुमच्या बाळाला आनंदी ठेवू शकता. वेळ निघून जाईल आणि आपण काहीतरी गमवू, ही भीती आपल्याला सतत छळत असते. आणि त्याच भीतीपोटी आपण आजचा निवांत क्षण सुद्धा गमावतो. आणि ज्यांना दुसरं बाळ आहे, त्यांना असं वाटतं, आपण पहिल्या बाळावर अन्याय करतोय. पण लक्षात घ्या, प्रेम कधी वाटत नाही, ते वाढतच जातं. मी आज हे केलं नाही, तर बाळाचं उद्या कसं होईल? या भविष्यातील काळजीपोटी स्वतःला आज शिक्षा करू नका. बाळ तुमच्या चुका नाही, तो तुमचं प्रेम लक्षात ठेवणार आहे. वेळ किती दिला त्यापेक्षा तो कसा दिला हे महत्त्वाचं आहे. बाळाच्या जेवणाचा विषय असो किंवा इतर काही, स्वतःला दोषी ठरवणं थांबवा. आपण सोशल मीडियावर जे बघतो, ते फक्त एक एडिटेड व्हर्जन असतं. विस्कटलेली चादर तिथे दाखवली नाही जात. आपण बाळाच्या माइलस्टोन्सची तुलना करतो आणि आपण स्वतःलाच कमी लेखतो. खूपदा हा अपराधीपणा आपला नसतोच, तो आपल्याला येणारा लोकांचा, टोमण्यांचा आवाज असतो. बाळ अजून बोलत नाही? बाळाला अजून फीडिंग करतेस? लोकांचे सल्ले ऐका, पण त्याचं दडपण घेऊ नका. तुमचं बाळ तुमच्याकडे बघून हसतंय ना, मग तुम्ही परफेक्ट आहात. सगळं ना स्वतःच परफेक्ट करायचा हट्ट सोडा. बाळाशिवाय बाहेर जाऊन हसणं, मजा करणं यात काही गुन्हा नाहीये. स्वतःचा वेळ जपणं, स्वतःचं अस्तित्व जपणं हे तुम्हाला एक आनंदी आई बनवतं. बाळाला आपण कधी-कधी म्हणतो, "आता नको खेळायला, आई थकलीये." हे म्हणणं म्हणजे बाळाला लांब ढकलणं नाहीये. तर तुम्ही सुद्धा एक माणूस आहात हे स्वीकारणं आहे. स्वतःसाठी वेळ काढणं हा स्वार्थीपणा नसून स्वतःला सावरणं आहे. कारण सेल्फ केअर इज अ पार्ट ऑफ पॅरेंटिंग. कदाचित तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही कुठेतरी कमी पडताय. पण तुमच्या बाळासाठी तुम्हीच त्याचं संपूर्ण जग आहात. त्याच्या डोळ्यात
स्वतःबद्दल प्रेम बघा आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही जशा आहात तशाच त्याच्यासाठी परफेक्ट आहात. उगाच स्वतःला दोषी मानणं सोडा आणि आजचा दिवस आनंदाने जगायचा प्रयत्न करा. आई पण एक प्रवास आहे, कोणतीही शर्यत नाही. कारण तुम्ही जे काही करत आहात ते तुमच्या क्षमतेपेक्षाही जास्त आहे. आपल्याला स्वतःचं कौतुक करायची सवय नसते, पण ती सवय आज आपण लावून घेऊयात. कमेंट बॉक्समध्ये आज पूर्ण अभिमानाने लिहून टाका, आय एम द बेस्ट मॉम अँड आय एम प्राऊड ऑफ इट. तुमचे हे शब्द कदाचित वाचणाऱ्या दुसऱ्या आईला दिलासा देतील. आणि हा संवाद अशा एका आईपर्यंत पोहोचवा जिला तू बरोबर आहेस अशा शब्दांची गरज आहे. नॅप टाइम टॉक्सच्या या प्रवासात माझ्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. मी इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःला दोष देणं बंद करा. तुम्ही तुमच्या बाळासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहात आणि तेच पुरेसं आहे. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला जपा. धन्यवाद.